शुभम. माझे पप्पा ह्या शाळेत जवळपास 9 ते 10 वर्ष शिकवत होते इंग्रजी विषय. बहुतेक तुम्ही त्यांना ओळखत असताल. मला चांगलं आठवतं ही शाळा आत्ता खूप छान झाली. आधी तिला नीट एवढा कलर एवढं काहीच नव्हतं, तेव्हापासून मी शाळा ओळखतो. तर माझं झालं आहे ठीकठाक ठिकाणी. सर्वांनी माझ्याबद्दल चांगले शब्द वापरले, माझा सत्कार केला. त्याची काही गरज नव्हती, पण तरी मी केला. तर त्यामुळे सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि तुम्हाला IIT काय असते, NIT काय असतं, MBBS काय असतं, 12नंतर अजून काय काय परीक्षा असतात, MPSC UPSC, त्याबद्दल थोडक्यात सांगतो. लक्षात ठेवायचं तर ठेवा, तुमचाच फायदा होईल, आहे ना. तर IIT म्हणजे बघा, आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा आपल्या भारतात एक सुईसुद्धा बनत नव्हती. तर पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेचे पहिले पंतप्रधान आपले, त्यांना चाचा नेहरूसुद्धा म्हणतात. तर त्यांनी त्यावेळेस जे जे संस्थान बनवले त्यावेळेस त्यांनी IIT पण बनवले. सगळ्यात पहिले IIT खडगपूर होती, बहुतेक 1957ला बनवली होती. आणि IIT मद्रास जिथं माझा नंबर लागला तर 1959ला बनवली होती. IIT म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. IITत 12वी नंतर जे ॲडव्हान्सद्वारे नंबर लागतो. फक्त IITत BTech होतं असंच काही नाही. IITत BArch पण होतं, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर. IITत BSc BEd पण होतं. मुलींसाठी चांगला ऑप्शन आहे पहा, BSc BEd. लक्षात ठेवा, NCET नावाची एक एक्झाम असते. नीटचं बॅकअप असं म्हणून ती एक्झाम दिली जाते. तिथून आपला IITमध्ये BSc BEd म्हणजे तुम्ही कसे टीचर येतं, त्यांनी कुठंतरी BSc BEd केलं असेल, तसं तुम्ही IITत BSc BEd करून टीचर, चांगला प्रोफेसर बनू शकतात. मुलींसाठी, मुलांसाठी आपल्याकडं जर आतापासून ठीकठाक अभ्यास केला तर तुमचा बी लागू शकतो. असं काही नाही की फक्त माझा लागला म्हणजे तुमचा लागणार नाही. तुम्ही ठीकठाक अभ्यास केला तुमचा पण लागेल. आणि असं पण काय नाही की मी बाहेर शिकायला होतो. मला बी चांगले शिक्षक होते लहानपणीपासून. माझे पप्पा, माझी आई शिक्षिका होती, त्यांचं चांगलं मार्गदर्शन होतं मला. पण मला माहिती आहे तुमच्यापैकी बहुतांनी तशी परिस्थिती नसेल जशी माझी. पण घाबरायचं काय कारण नाही. आजकाल यूट्यूब असते. यूट्यूब ओळखत असं ना तुम्ही, यूट्यूब म्हणजे काय, फोन वगैरे असते ना तुमच्या घरी, है ना. तर यूट्यूबवर आपण आजकाल असं काहीच नाही जे आपण यूट्यूबवर शिकू शकत नाही. तो यूट्यूबवर फिजिक्सवाला नावाचं एक ऐकलं का, फिजिक्सवाला काय कोणी ऐकलं तुमच्यापैकी? तुम्ही अजून लहान येतो, 10वी नंतर 11वी तुम्ही जाता. तर प्रत्येकाला काही ना काही कोणतं ना कोणतं करिअर ऑप्शन चूज करायचे. तुम्हाला तुमच्यासमोर एक म्हणजे येऊन ठेपतं की काय चूज करा आपण. तर आपल्याकडे खूप सारे ऑप्शन असतात. आपल्याकडे मुली जास्त करून नीट लागतं, मेडिकल साईडला देतं, मुलं इंजिनिअरिंग साईडला देतं. तर इंजिनिअरिंगमध्ये मी सांगितलं की IIT असते. IIT जी ॲडव्हान्स म्हणून नंबर लागतो, की वन ऑफ द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट मानलं जातं IITला. IITत माझा BS बॅचलर ऑफ सायन्स IIT मद्रास डेटा सायन्सचा नंबर लागला आहे. आणि VIT वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिथं माझा VIT EEE मार्फत BTech कॉम्प्युटर सायन्सचा नंबर लागला आहे. मी 2 डिग्र्या सोबत करत आहे. आणि मला तुम्हाला हे सांगायचं की इंजिनिअरिंगमध्ये IIT सगळ्यांचा नंबर लागू शकत नाही. नीटमध्ये सगळ्यांचा MBBSला नंबर लागू शकत नाही. पण तुम्ही एक चांगले माणूस होऊ शकता, म्हणून राहू शकता. एक प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. अजून तुम्ही एकदा त्या फील्डमध्ये गेला तर तुम्हाला अजून समजून जाईल. आतापासून जे मुलं 10वीला आहेत, 9वी-10वीला आहेत, त्यांनी हळूहळू आपल्याला कुठं जायचं आहे हे आपण म्हणजे ठरवलं पाहिजे. आपल्याला कुठं जायचं आहे, नेमकं काय करायचं आहे. तर खूप सारे करिअर ऑप्शन येतं. तुम्ही मला सर कधी बोलवलं 9वी-10वीच्या मुलांना तर मी खूप सारे एकदम सांगा तिथं हे सगळे बारीक करिअर त्याला लक्षात नाही येणार. तर थोडक्यात सांगतो की जी जसं JEEमधून IITत नंबर लागतो तसं MSTCT नावाची एक्झाम असते. MSTCTबद्दल बहुतेक तुम्ही ऐकलं असेल. तिथून महाराष्ट्राचे जे टॉप कॉलेज जसं की COEP VGTI तिथं नंबर लागतो. ते सुद्धा चांगले कॉलेज. असं नाही की IITमध्ये सगळं काय असते, असं बी काही नाही का फक्त शिक्षण म्हणजेच काय असतं. शिक्षण वगैरे सुद्धा अजूनसुद्धा खूप करिअर ऑप्शन असतात. जसं की खेळामध्ये खूप सारे अनगिनत करिअर ऑप्शन आहेत. आपल्याला तुम्हाला जिथं आवडेल, कारण प्रत्येकजण शिक्षणात नाही टॉप करू शकत. मला चांगलं भेटलं, लहानपणीपासून मार्गदर्शन चांगलं होतं म्हणून माझं ठीकठाक झालं आहे त्या ठिकाणी. तुम्ही चांगला प्रयत्न केला तर तुमचं पण होईल. मार्गदर्शनासाठी सर आहेतच. मग त्यांनी मला कधी बी बोलवलं काय मार्गदर्शनासाठी मी हाती सांगितलंच. तर तुम्हाला काय विचारायचं आहे का, कुणाला काही मुलींना? ठीक आहे, तुमची काय मानसिकता नाही. तर मी एक शेवटचा शेअर म्हणून खतम करतो की आप सबको बिजली से तेज रफ्तार बनना है. आप सबको बिजली से तेज रफ्तार बनना है, तलवार से भी तेज धार बनना है. IIT करो, नीट करो या करो कुछ और. IIT करो, नीट करो या करो कुछ और, लेकिन सबसे पहले आप सबको एक शानदार इंसान बनना है. थैंक यू.